पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा नाही, अजितदादांचं मत. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका, सूत्रांची माहिती. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात तासभर चर्चा. बैठकीत राजीनाम्याबाबत चर्चा झाली नाही. अजितदादांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर धनंजय मुंडेंची माहिती. माझ्या विरोधात फेक नॅरेटिव्ह तयार केला जातोय. मीडिया ट्रायल सुरू आहे. कोर्टात ट्रायल सुरू झाल्यावर सगळं समोर येईल. अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक. अवादा कंपनीकडे मुंडेंनी 3 कोटीची खंडणी मागितली. बैठकीत वाल्मिक कराड, नितीन बिक्कड उपस्थित. TV9 मराठीच्या मुलाखतीत भाजपा आमदार सुरेश धस यांचा स्फोटक आरोप. महायुतीचाच आरोप करण्यापूर्वी सुरेश धसांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी. तपास होण्याआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं, मंत्री धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर. अजित पवारांकडे भेटीची वेळ मागितली आहे. सुरेश धस यांची माहिती. ग्राउंड रियालिटी अजित पवारांना सांगणार असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलंय. विष्णू चाटे हा प्यादा, कराड हा आका आणि आकाचा आका धनंजय मुंडे. TV9 मराठीच्या मुलाखतीत धस यांचा स्पष्ट उल्लेख. संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीनं रिकव्हर केला. आरोपींच्या फोनमध्ये मारहाण करतानाचे व्हिडिओ हस्तगत. व्हिडिओत आरोपी देशमुखांना मारत होते आणि आनंद लुटत होते. एसआयटीच्या पथकानं सर्व पुरावे कोर्टात सादर केले. बीड हत्या प्रकरणात गंभीर तपास नाही, एसआयटी बरखास्त करा. अंजली दमानी यांची मागणी. सर्व अधिकारी कराडच्या आशीर्वादानं आल्याचा आरोप. बीड हत्या प्रकरणात राज्य सरकारनं निर्धारानं कारवाई केली आहे. कुणीही धमक्या देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही. गृहमंत्री फडणवीसांचा कडक इशारा. अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे भेटीची वेळ मागितली. दमानिया आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचीही भेट घेणार. बीडमधून धमक्या येत असल्याचा दमानी यांचा आरोप. खंडणी प्रकरणातील एफआयआर म्हणजे फक्त स्टोरी. हत्या प्रकरणानंतर जाणून बुजून खंडणीचा गुन्हा. विष्णू चाटेच्या वकिलांची कोर्टात माहिती. खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेची पोलीस कोठडी वाढवली. तर हत्या प्रकरणात आरोपी जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारची पोलीस कोठडी 18 जानेवारीपर्यंत वाढवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार. शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता बैठक होणार. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळे पंकजा मुंडेंचा पराभव. TV9 मराठीच्या मुलाखतीत सुरेश धस यांनी आरोप केला. कोल्हापुरातील कार्यक्रमात राजू शेट्टींनी फडणवीसांची भेट घेतली. ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस तोडणी कामगारांबाबत चर्चा केली. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसेंनी घेतली शरद पवारांची भेट. खासदार सुप्रिया सुळेही भेटीवेळी उपस्थित. ठाणे टनल प्रोजेक्टमधील लोकांचं पुनर्वसन होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची प्रकाश सुर्वे यांची माहिती. मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये देणार. नेवासा येथील सत्कार समारंभात राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. चीनमधील HMPV व्हायरसची भारतात एंट्री. कर्नाटकमध्ये ह्युमन मेटॅनिमोचे 2 तर गुजरातमध्ये 1 रुग्ण आढळला. ICMRची अधिकृत माहिती. चीनमधील HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार गंभीर. राज्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात HMPV बाधित कोणताही रुग्ण नाही. नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. आरोग्य सेवा संचालनालयाचं आवाहन. HMPV विषाणूचा राज्यात एकही रुग्ण नाही. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. मेघना बोर्डीकर यांचं आवाहन. धुळे जिल्ह्यात थंडी वाढल्यानं फळांच्या मागणीतही वाढ. सफरचंद, केळी, मोसंबीसह इतर फळांची बाजारपेठांमध्ये आवक वाढली. धुळे जिल्ह्यात डिसेंबरमधील अवकाळी पावसामुळे 1599 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. शिरपूर तालुक्यातील 30 गावांमध्ये सर्वाधिक नुकसान. वाळू वाहतूक परवान्यासाठी सर्व्हर डाऊन असल्यामुळे महसुलावर परिणाम. रॉयल्टी विना वाहतूक सुरू असल्यानं बुडतोय महसूल. नंदुरबार शहरातील वाहतुकीच्या समस्येत वाढ. पोलिसांकडून उपाययोजना सुरू. मात्र वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे वाहतूक कोंडी. नागपुरातील विविध ठिकाणांहून चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांकडून मूळ मालकांना परत. अंदाजे 3 कोटींचा मुद्देमाल मालकांना परत मिळवून देण्यात पोलिसांना यश. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लग्न मोडल्यानंतर झालेल्या वादात गोळीबार. वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. NIT मधील भ्रष्टाचाराविरोधात नागपुरात काँग्रेसचा मोर्चा. काँग्रेस नेते बंटी शेळकेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोर्चा. अकोल्याच्या मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळेंनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना झापलं.
विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 2023 मध्ये 530 शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. खानदेशात केळी दरात घसरण सुरूच. दिवसेंदिवस हवामानात होत असलेल्या बदलाचा केळी उत्पादकांना फटका. सध्या कमाल दर 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल. केळी उत्पादक चिंतेत. बुलढाण्यात मागील 10 दिवसापासून शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बारदाना अभावी बंद. शासनानं तत्काळ बारदाना उपलब्ध करून खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुन्हा ढगाळ वातावरण. यामुळे कांदा, गहू, हरभरा यासह इतर पिकं धोक्यात येण्याची भीती. शेतकरी चिंतेत. 40 गावात आवक वाढल्यानं भाजीपाल्याचे दर घसरले. सामान्यांना दिलासा, मात्र यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघेना. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. जालन्यात वातावरण बदलाचा मोसंबीला फटका. धुक्यामुळे झाडांवरील फळांना बुरशीचा प्रादुर्भाव. मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत. मावळ तालुक्यात सध्या भाजीपाला लागवडीची लगबग. शेतकरी सुनील किरवे यांच्याकडून गावरान टोमॅटोची लागवड. टोमॅटोला बाजारात मिळतोय चांगला भाव. धुळे जिल्ह्यातील आता रब्बी हंगामाच्या पेरणीनंतर उन्हाळी कांद्याची पेरणी सुरू. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड. हिंगोलीत प्रणव महासंघ अंतर्गत 15 शासकीय हमीभाव केंद्रावर बारदाना अभावी सोयाबीन खरेदी ठप्प. मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी दाखल, मात्र 15 दिवसांपासून खरेदी नाही. शेतकऱ्यांची नवीन तूर बाजारात येताच तुरीचे भाव प्रति क्विंटल 3000 रुपयांनी कोसळले. व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, तर केंद्र सरकारनं आयात केलेल्या तुरीमुळे ही भाव कोसळल्याचा आरोप. चंद्रपूरच्या बल्लारपुरातील 18 गावांचा पाणी प्रश्न बिकट. ग्रीड पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याची मागणी. जळगावच्या 40 गाव आगारातील एसटी बसेसची संख्या वाढवण्याची मागणी. बसेसची संख्या कमी असल्यानं प्रवाशांचे हाल. परभणी एसटी विभाग बसेस नादुरुस्त होत असल्यानं जेरीस. वर्षाकाठी 8 कोटी रुपये खर्चूनही बस बंद पडण्याची मालिका सुरूच. प्रवाशांचं यामुळे आतोनात हाल. साताऱ्यातील जावळीतील फळणीमध्ये 32 वर्षीय व्यक्तीची हत्या. हत्येमागील मारेकरी न सापडल्यानं ग्रामस्थांमध्ये मेढा पोलिसांना निवेदन. आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची ग्रामस्थांची मागणी. शिर्डीत साईबाबा देवस्थानातर्फे नेहमीप्रमाणे महाभोजन वाटप सुरू. अन्नदान फंडामध्ये भाविकांकडून आतापर्यंत 450 कोटींहून अधिक रक्कम दान. मोफत भोजन सुरूच राहणार. रत्नागिरीच्या दापोलीत आर्मीतून सेवानिवृत्त जवानाचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत. पालगड गावचे जवान सचिन दगडू मोरे यांनी भारतीय सैन्यात 24 वर्ष सेवा बजावली.